महामार्गाची दुरावस्था, खड्ड्यातून वाहन चालवताना वाहनधारकांना होणारा त्रास आणि सरकारचे रस्ते दुरुस्तीकडे होणारे दुर्लक्ष याविरोधात काँग्रेस पक्षाने सरकार विरोधात हल्लाबोल केला। पुणे बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर तासोडे टोल नाक्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आंदोलन केले। टोल नाही टोला द्या, रस्ता नाही टोल नाही अशा घोषणा देत काँग्रेसने जोरदार आंदोलन केले। खड्ड्यांचा महापूर असलेल्या रस्त्यावर टोल नाहीच असा इशारा आमदार पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम आणि पृथ्वीराज पाटील यांनी दिलाय। आमदार सतेज पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण हे टोल प्रशासनाच्या संपर्कात होते, परंतु ते दाद देत नव्हते। पृथ्वीराज पाटील यांच्यासह सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी साखळी करून महामार्गावर रास्ता रोको केले। यावेळी पोलिसांनी पृथ्वीराज पाटील आणि कार्यकर्त्यांना अटक करून तळबीड पोलीस ठाण्यात नेलं। दरम्यान दुपारी 2 वाजता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक पंधरकर यांनी आंदोलनस्थळी येऊन येत्या 15 दिवसात रस्ते दुरुस्त केले जातील, टोल नाक्याच्या 20 किलोमीटर परिसरातील स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात येईल असं सांगून टोलमध्ये 25% टोल माफी जाहीर केली आणि आणखी 25% माफीसाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करू असल्याचं सांगितलं। त्यामुळे काँग्रेसतर्फे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचं पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले।